नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आज आपण कव्हर करणार आहोत स्कीम क्रमांक 388 388 पाम विस्ता हा प्रोजेक्ट आहे शिळफाता रोडवर. ठीक आहे, तर मी साईट व्हिजिट केली आहे. तर मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅटही दाखवणार आहे आणि अजून तिकडची जी काही मला माहिती मिळालेली ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू, काही इम्पॉर्टंट डेटा असणार आहे. ठीक आहे, तर चला मग आपण चालू करूया. ठीक आहे, तर स्कीम क्रमांक आहे 388 आणि हा प्रोजेक्टचं नाव आहे पाम विस्ता. हा एकदम शिळफाटा रोडवरून जवळच आहे. हार्डली 200-300 मीटरवर हा प्रोजेक्ट आहे, रोडला लागूनच. ठीक आहे, आणि याचं कार्पेट आहे 41.17. ठीक आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी 443चा कार्पेट आहे. खूप चांगला कार्पेट आहे हा. 1 BHK आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याची प्राइस आहे 23 लाख. ठीक आहे, आणि ते म्हाडाने ते दोन या लॉटरीसाठी सध्या दोन हे प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, इथे रेरा नंबर दिलेला नाही आहे आणि बुकलेटमध्ये जो रेरा नंबर दिलेला आहे ना, तो मी ट्राय केला रेराच्या वेबसाईटवर, पण ती इन्फॉर्मेशन येत नाही, कारण की हा थोडासा म्हणजे हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट. इथे ऑलरेडी लोक वगैरे राहतात, त्याच्यामुळे माहीत नाही ते डिसेबल झालं असेल. ठीक आहे, तर ती माहिती मिळत नाही. पुन्हा फ्लोर प्लॅन वगैरे हे व्यवस्थित विजिबल नाही आहेत, त्यामुळे यातून काही आपल्याला माहिती मिळत नाही आहे सध्या. पण असो, ठीक आहे, पण बाकीच्या सोर्सेसकडून आपण माहिती गोळा केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून सांगायचं म्हटलं तर हां, याची जी प्राईस आहे मार्केट प्राईस, ठीक आहे, तुम्ही बघाल तर म्हाडाचा जो कार्पेट आहे तो 443चा आहे. ठीक आहे, आणि त्याची प्राईस आहे 23 लाख. ठीक आहे, आणि इथे तेच 453चा कार्पेट म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे, तर त्याची प्राईस आहे 60 lakhs. ठीक आहे, तर ऑलमोस्ट तुम्हाला हाफ प्राईजमध्ये म्हाडाकडून हा फ्लॅट अवेलेबल केला जातोय. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं आपण हे पण बघून घेऊ इकडे. रेंटल वगैरे बघू, रेंटल बघायचं ना आपल्याला. एक सेकंड. हां, त्याच्यानंतर हे थोडंसं फ्लोर प्लॅन समजून घेऊ. हा त्याचा लेआउट आहे. ठीक आहे, हा जो आहे तो तुमचा म्हाडाचा शिळफाटा रोड आहे आणि त्याला लागूनच म्हाडाचा नाही म्हणजे शिळफाटा रोडला लागूनच आहे. इथून एंट्री आहे आणि लेफ्ट आणि राईटला काम चालू आहे. ठीक आहे, तर हे जे D1 D2 D3 D4 पुन्हा C1 B1 आणि B2 आहेत ना, हे सगळे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत. ठीक आहे, त्याचं सध्याचं जे नाव आहे ना, ते काहीतरी प्रोव्हिडंट म्हणून असं काहीतरी नाव आहे त्याचं. ठीक आहे, आणि बाकी A1 आणि A2 आहे तो पाम विस्ताचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे तो ऑलरेडी रेडी टू मूव्ह जुना प्रोजेक्ट यांचा जो आहे ना तो आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते A1 मध्ये A1 बिल्डिंगमध्ये असणार आहेत. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो की कितव्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. एक सेकंड होईल त्याला. हां, म्हाडाचे जे पण फ्लॅट्स आहेत ते सगळे A1 मध्ये असणार आहेत. आणि इथे 18वा माळा, 16वा माळा आणि 17वा माळा म्हणजे 16th फ्लोअर, 17th फ्लोअर आणि 18th फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, त्यातले काही फ्लॅट्स यांनी ऑलरेडी आधीच्या लॉटरीमध्ये दिलेत किंवा म्हाडा थ्रू गेलेले आहेत. ठीक आहे, फक्त 2 फ्लॅट्स आता या लॉटरीसाठी आहेत. ठीक आहे, पण ते फ्लॅट्स A1 बिल्डिंगमध्ये आहेत. ठीक आहे, आणि जो सॅम्पल फ्लॅट मी आता तुम्हाला दाखवणार आहे ना, त्याच्यामध्ये पण 18th फ्लोअरचाच मी 2 नाही दाखवलेत. 1801 आणि 1802 आहे माझ्या मते. ठीक आहे, दोन्ही तुम्हाला 1 BHK मी चे व्हिज्युअल्स तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे, ही झाली माहिती. अजून थोडंसं आपण कनेक्टिव्हिटीबद्दल जाणून घेऊ. हां, आता हे जे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्यांनी त्या आता प्रोजेक्टचं नाव दिलंय प्रोव्हिडंट म्हणून. पूर्वांकरा प्रोव्हिडंट म्हणून आहे. ठीक आहे, आता ही आहे कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती. एक सेकंड. हे बघू शकता इथे जे मोठे मोठे जे प्रोजेक्ट्स आहेत ना, जसं बुलेट ट्रेन झालं, ते म्हणतात तिकडे शिळफाटा जंक्शनवरून पास होणार आहे. ऐरोली कटाई फ्रीवे आहे. नंतर जवळच मेट्रो लाईन्स येणार आहे, जे 14, 5 आणि 12 नंबरची, जी शिळफाटा थ्रू जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कल्याण शिळफाटाचा जो एक्सटेन्शन आहे तो पण इथूनच जाणार आहे असं म्हणतात. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे. विरार अलिबाग मुंबई कॉरिडॉर, हे सगळं त्यांनी एकदम हाय लेवल येते. या गोष्टी व्हायला अजून खूप वेळ लागणार आहे. ठीक आहे, पण सध्या तरी त्यांनी या त्यांच्या ब्रोशरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, एक सेकंड. अजून काय आहे? अरे हँग झाला यार, आपण पॉज करू. थोडी रेंटबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे, तर मी तिकडे पण विचारलेलं जेव्हा मी साईट व्हिजिट केली, तर तिकडे 11,000 ते 13,000 रेंट चालू आहे 1 BHKचं. ठीक आहे, आणि मेंटेनन्सबद्दल काही माहिती मिळाली नाही आपल्याला तिकडे. बाकी अजून कनेक्टिव्हिटीबद्दल आता हा सगळा मॅप आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता शिळफाटा रोडला लागूनच हा प्रोजेक्ट आहे आणि ते जवळच कल्याण फाटा मेट्रो स्टेशनपासून एकदम जवळ आहे. ठीक आहे, आणि ही सगळी कनेक्टिव्हिटी आहे. ठाणे बेलापूर रोड हे तुम्ही बघून घ्या. मी थोडंसं स्क्रीनवर ठेवतो. घणसोली स्टेशन, दिवा स्टेशन, हे सगळे
डोंबिवली झालं, अप्पर खारघर झालं, हे सगळे काही हॉस्पिटल्स आहेत जे जवळ आहेत, एज्युकेशन आहेत, स्कूल्स वगैरे जे जवळ आहेत. ठीक आहे, तर ही सगळी माहिती एकदा बघून घ्या. ठीक आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती. सॅम्पल फ्लॅट एकदा बघून घ्या. ठीक आहे. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. समोर आहे कल्याण शिळफाटा रोड, त्याच्या आतमध्ये आलं की टॉवर्सची कामं चालू आहेत. हा 18th फ्लोअरचा आहे, 1 BHK. माडासाठीच आहे हा रिसॉर्ट. किचन आहे. इकडे असं वॉर्डरोबसाठी त्यांनी दिलं इकडे. गॅलरी सुद्धा आणि हा गार्डन व्ह्यू आहे. Turn right toward Kalyan, Shilfata Road, then आणि turn समोरचा आहे left. तो पण 1 BHK. अच्छा अच्छा, रोड साईड. हे रोड साईड आहे. ठीक. हा आपला शिळफाटा रोड आहे. In 500 meters, at the roundabout, continue straight onto MIDC Pipeline Road. Turn right toward Kalyan, Shilfata Road, then turn left. ये एक लिफ्ट है.